विष्णू सहस्रनाम चिंतनमाला चालू आहे. श्लोक 104 झालेत. 105 श्लोक बघूया आता आपण. आधी श्लोक वाचते. धनुर्धरो धनुर्वेदो दंडो दमयिता दमः अपराजित सर्वसो नियंता नियमो यमः. या श्लोकातलं पहिलं नाम धनुर्धराहा आणि क्रमाप्रमाणे 857 नाम आपण बघतोय. धनुर्धराहा. ओम धनुर्धराय नमः. श्रीमान रामो महद धनुर्धारया आसेती धनुर्धराहा. म्हणजेच श्रीराम अवतारामध्ये त्याने कुणीही धारण केले नाही इतकं भव्य धनुष्य भगवान विष्णूंनी धारण केलेलं होतं रामावतारामध्ये. धनुर्धराचा अर्थ असा आहे की धनुष्य धारण करणारा. उपनिषदांमध्ये एक प्रसिद्ध धनुष्य रूपक आहे. त्यामध्ये म्हटलंय की जीवात्मा हा बाण असून त्याचं लक्ष कोण आहे तर ब्रह्मरूपी लक्षापर्यंत तो जाऊन भिडतो असं वर्णन केलेलं आहे. जीवात्मा जणू बाण आणि त्या ब्रह्मरूपी लक्षापर्यंत त्यांनी जायला हवं किंवा ते त्याचं लक्ष आहे. मुंडकोपनिषदामध्ये सुद्धा ऋषी म्हणतात की प्रणवो धनुः. प्रणव म्हणजे ओंकार आणि ओंकार हा मंत्र म्हणजेच एक धनुष्य आहे. आत्मा हा बाण आहे, ब्रह्मन हे लक्ष आहे आणि ध्यानाने एकाग्र होऊन ओंकार जो मंत्र आहे त्या मंत्राने त्या ध्यानाने एकाग्र होऊन मनाने स्वतः शरवत होऊन हा जो बाण आहे हा सोडला असता ब्रह्माशी एकरूपच होऊन जातो असं म्हटलेलं आहे. धनुः धारयती ती धनुर्धरा. आचार्यांनी जे भाष्य केलं आहे म्हणजे धनुष्य धारण करतो तो धनुर्धर. धनुर्धर म्हणून प्रसिद्ध आहे. धनुष्य इतरही धारण करतात ते धनुर्धर होतेच, पण राम धनुर्धर म्हणून प्रसिद्ध आहे. तो त्याच्या यज्ञ रक्षणासाठी त्यांनी धनु धारण केल्यामुळे आहे. ऋषी मुनींचे यज्ञामध्ये राक्षस किंवा दैत्य हे विघ्न आणत होते आणि म्हणून रामाला विश्वामित्र स्वतः येऊन घेऊन गेले की यज्ञ रक्षणासाठी माझ्याबरोबर रामाला पाठव म्हणून. राम लक्ष्मण दोघेही गेलेले होते. म्हणजे तो कशासाठी प्रसिद्ध आहे तर यज्ञ रक्षणासाठी त्यांनी धनु धारण केली होती म्हणूनही तो प्रसिद्ध आहे राम. केवळ धर्मपालनासाठी शस्त्र धारण करतो तो शस्त्रधारी ईश्वरी अवतार होय. ईश्वराचे अवतार कार्य धर्म संस्थापनेसाठी केवळ शस्त्रच धारण करावे लागते असं नाहीये, तर ते त्यागावे सुद्धा लागू शकते. आणि म्हणून शस्त्र धारण वा शस्त्र संन्यास ही जी क्रिया आहे ही महत्वाची नाही आहे, हेतू महत्वाचा आहे. हेतूच्या सिद्धीसाठी ज्याची प्रत्येक क्रिया आहे तो धर्मात्मा, तो ईश्वरी अवतार होय. राम असा होता. त्याने म्हटलंच आहे, काय म्हटलं त्याने की नाहम अर्थ परो देवी लोकम आवस्तुमोस्त्रे विद्धि माम ऋषिभिस्तुल्यम केवलम धर्ममाश्रितम. हे देवी, मी धनार्जन करून सांसारिक सुखभोग इच्छुक नाही. न अहम अर्थपरो देवी लोकम आवस्तुमुत्सहे म्हटलंय म्हणजे मी ऋषींच्या समान केवळ धर्माचं पालन करतो आणि यातूनच हे दर्शवायचं आहे की केवळ धर्ममार्गावर चालणाऱ्या आदर्शाला दाखवित आहे ते श्रीराम. म्हणून गीतेत विभूती योग सांगताना भगवंतांनी म्हटलंय की रामशस्त्रभृताम अहम किंवा इथे वरह म्हटलेलं आहे. शस्त्रधारींमध्ये राम सर्वश्रेष्ठ जो आहे तो मी आहे असं गीतेत म्हटलंय. इथे वरह शब्द वापरलेला काही ठिकाणी म्हणजे त्यांच्यातला तो श्रेष्ठ कोण आहे, शस्त्रधारींमधला राम हा श्रेष्ठ होय, वरह म्हटलाय. परशुरामही शस्त्रभृताम वरह होता. परशुरामाने सुद्धा शस्त्रधारण केलेले होते, परंतु ब्राह्मण असल्यामुळे शस्त्रधारण हे त्याचं वर्णीय कर्तव्य नव्हते. वर्णीय म्हणजे तो क्षत्रिय नव्हता. आपल्या वर्णानुसारच आपापलं कार्य असतं. पण परशुरामांनी काही कारणासाठी शस्त्रधारण केलेलं होतं म्हणून म्हटलंय की तो वर्णीय कर्तव्य त्याचं नव्हतं ते. परशुरामांनी 21 वेळा क्षत्रिय निर्मूलनाच्या मोहिमा केल्या, त्या धर्मीय म्हणता येत नाहीत. म्हणून तो भार्गव राम म्हणजे हा जो भार्गव राम आहे परशुराम शस्त्रविद्येचा परम आचार्य जरी असला तरी सुद्धा रामशस्त्रभृताम वरम किंवा रामशस्त्रभृताम अहम हे भगवंतांनी जे म्हटले ते वेगळ्या कारणासाठी की रामच हा शस्त्रधारींमध्ये श्रेष्ठ होय किंवा तो माझी विभूती होय. शिवाय
त्यालाही राघव रामाने, परशुरामाला राघव रामाने म्हणजेच धनुर्धर रामाने प्रणामाने आणि प्रभावाने तेजोभंग करून तपश्चर्येचा आपला वर्णधर्म पाळायला पाठवून दिले होते. धनुर्धर रामाची ही जी धर्मसंस्थापना ही एक धर्मसंस्थापनाच होय. परमात्मा हा असा परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम असा आहे आणि म्हणूनही त्याला धनुर्धर म्हटलेलं आहे. धर्म कार्यासाठीच जारी किंवा रक्षणासाठी, सज्जनांच्या रक्षणासाठी, दुष्टांच्या विनाशासाठी त्याने धनु धारण केलेली आहे असा तो, म्हणून तो धनुर्धर होय. श्लोक 105 858 नाम बघतो आपण. धनुर्वेदः. ओम धनुर्वेदाय नमः. स एव दाशरथिर धनुर्वेदम वेत्तीति धनुर्वेदः. वेदाचा अर्थ आहे जाणलेला. काय जाणलेला? तर शस्त्रविद्या, युद्धशास्त्र ज्यांनी जाणलेले आहेत त्याला धनुर्वेद म्हटलेलं आहे. धनुर्विद्या जाणलेला तो परमात्मा श्री विष्णू होय. जसं आयुर्वेद तसं धनुर्वेदामध्ये शस्त्रविद्या, युद्धशास्त्र विस्ताराने सांगितलेलं आहे. असा धनुर्वेद हेच ज्याचं स्वरूप आहे. म्हणजे परमात्मा हा धनुर्वेदाचा उद्गाता आहे. आत्मस्वरूपाने ज्ञान होण्याकरता ज्याने प्रणवाचे ध्यानरूपी अमोघ विद्या निर्माण केली तो धनुर्वेद निर्माण करता श्री नारायण आहे. धनुर्धरो धनुर्वेदो दंडो दमयिता दमः हा जो श्लोकार्थ संबंधच दंडनीतीपर आहे. अर्धा जो चरण आहे यातला म्हणजे पहिली ओळ जी या श्लोकाची 105 श्लोकाची पहिली ओळ ही दंडनीतीपर आहे. दंडनीती म्हणजे काय? दंडनीती म्हणजे हिंसा नव्हे तर स्वैर हिंसेला प्रतिबंध घालणे म्हणजे दंडनीती. समाज हा कसा आहे? बहुमुखी आहे आणि इष्टानिष्ट जे इष्ट अनिष्ट अनेक प्रवृत्तींचा आश्रय इथे असतो किंवा असे आश्रय घेतलेले लोक असतात. त्यातील अनिष्ट प्रवृत्तींचं नियमन आणि नियंत्रण आणि मग इष्ट प्रवृत्तींचं संगोपन आणि संवर्धन करणं हा धर्मशास्त्राचा आणि राजनीतीचा विषय आहे. धर्मशास्त्र हे त्याबाबतचे तज्ज्ञमत आहे असं म्हटलं जातं. ते कायदे कानून करणारं अंग आहे धर्मशास्त्र. राजनीती ही त्याची अंमलबजावणी करणारे अंग आहे. अशी ही द्विदल व्यवस्था म्हणजे धर्मशास्त्रही हवं आणि मग त्याचं अनुसरण करणारी अंमलबजावणी करणारी राजनीती, तेव्हाच दंडनीती होईल. प्रतिबंध घालता येईल स्वैर हिंसेला आणि मग चांगल्याचं संवर्धन आणि संरक्षणही करता येईल, संगोपन करता येईल. म्हणून अशी ही द्विदल व्यवस्था म्हटलेली आहे. पैकी अंमलबजावणी करताना जी अपरिहार्य हिंसा करावी लागते तिचं नाव दंड आहे. कधी कधी करावं लागतं अशा अर्थाने ती नियमानुसार आणि परिमित असते आणि विशिष्ट हेतूच्या सिद्धीसाठी असते. तिला धर्मज्ञांनी संमती आणि सामान्य जनांची मान्यता असते. हिंसा ही अहिंसाच मग होऊन जाते. केलेली असते हिंसा पण तिथे ती काही विशिष्ट हेतूच्या सिद्धीसाठी असल्यामुळे ती अहिंसाच होऊन जाते. इथे अहिंसा म्हणजे हिंसेचा अभाव नव्हे तर अल्पभाव, तेवढ्यापुरती ते करणं आवश्यक असतं. म्हणून अहिंसा तुल्यता होय. आदर्श हिंसेचाच आहे पण तो अंमलात आणताना ज्या मर्यादा येतात त्याबाबत अगतिकता आहे. आदर्श नेहमी हिंसेचाच असला पाहिजे पण काही ठिकाणी गरज असते तिथे हिंसा करणं म्हणजे, म्हणून त्यांनी म्हटलंय की ज्या काही मर्यादा येतात त्याबाबत अगतिकता असते. ज्यांना हा सामाजिक धर्मही पाळता येत नाही ते मग अहिंसेची गोष्टच बोलू शकत नाही. पण ज्यांनी हा सामाजिक धर्म उत्तम पाळला आहे आणि ज्यांना अनुत्तम धर्म अहिंसामय संन्यास पाळावायचा आहे त्यांना मग कोणत्याही समाजात तशी मोकळीक असते. आजही जे कॉन्शियस ऑब्जेक्ट्स आहेत त्यांना या कायद्यातून मुक्त करण्यात आलेलं आहे. परंतु जे मर्यादित अहिंसेचा सामाजिक धर्मही पाळू शकत नाहीत त्या अपराधी लोकांना संन्यासामध्ये स्थान नाही. ती अतिसामाजिक गती आहे. हे सर्व जो जाणतो तो धनुर्वेद म्हटला आहे. शस्त्रास्त्रे त्यांचा विनियोग आणि मर्यादा हे जाणता आलं पाहिजे आणि हे जाणणारा जो तो कोण आहे तर तो परमात्माच होय. धनुर्विद्यां वेत्ती
वेत्ती म्हणजे जो जाणतो तो धनुर्वेद म्हटलाय. परमात्मा हा तर धर्मसंस्थापकच असल्यामुळे तो सहजच धनुर्वेद आहे. म्हणजे दंड नीतिज्ञही म्हटलं आहे. पण याच्यासारखं अनुसरण करणारे जे राजे असतात किंवा आणखी समाजाचं उद्धार करण्यासाठी ज्यांचा जणू जन्म झालेला असतो त्यांनीही परमात्म्याप्रमाणेच धनुर्वेद असलं पाहिजे. म्हणजे शस्त्र विद्या युद्धशास्त्र हे योग्य रीतीने जाणून आणि कुठे त्याचा उपयोग करायचा हे त्यांनाही जाणता आलं पाहिजे. परमात्मा तर स्वतः धनुर्वेद म्हणजे धनुर्वेदता आहेच. श्लोक 105 859 नाम बघतो आपण. दंडहा. ओम दंडाय नमः. दमनम दमयताम दंडहा. दंडो दमयतामस्मी असं गीतेच्या 10व्या अध्यायात सुद्धा भगवंताने म्हटलेलं आहे. इथे भगवत वचनात म्हणजे शिक्षा, दंड, शासन, नियंत्रण हेच ज्याचं स्वरूप आहे. म्हणून परमात्म्याचं एक नाम दंड सांगितलेलं आहे. दुष्टांना जो शिक्षा करतो असा. भगवान गीतेमध्ये म्हणतात की सर्व विश्वास नियमित करणारा किंवा विश्वास याचा अर्थ विश्वाला, सर्व विश्वाला नियमित करणारा शासक दंड मीच आहे. तसेच हा जो दंड आहे हा राजदंड असल्याने त्याचा सर्वाधिकार सुचवितो. या अनंत विश्वामध्ये श्री नारायण हा राजांचाही चक्रवर्ती राजा आहे. कारण राजामध्ये राजा हा मुख्य असतो, अधिकारी असतो आणि त्याच्याजवळ एक राजदंड असतो. म्हणजे सर्वाधिकार त्याला दिलेले असतात जणू अशा अर्थाने. इथे अनंत विश्वामध्ये तर श्री नारायण या सगळ्या राजांचेही राजे आहेत, चक्रवर्ती राजे आहेत. त्यामुळे सर्वाधिकाराचा दंड जो राजदंड तोच त्यांनी धारण केलेला आहे. कारण या सर्व विश्वाचं शासन त्यांना करावायचे आहे. धर्ममार्गावर चालवायचं आहे सगळ्यांना. अधर्म मार्गापासून त्यांना वारायचं आहे. वारायचं याचा अर्थ त्यांना त्यापासून बाजूला करायचं आहे, दूर करायचे. वारणे हा शब्द आहे ना, त्यांना दूर करायचंय. हा जो दंड आहे हा ज्ञान आणि करुणा यांच्या पोटी उत्पन्न झालेला आहे. भगवंताच्या ठाई करुणा आहे, दया आहे आणि चुकलेल्याला माफ करून पुन्हा त्याला योग्य मार्गावर नेण्याचं कार्य नेहमीच भगवंत करत असतात. पुन्हा पुन्हा रस्ता दाखवत असतात. कारण त्यांच्या पोटी करुणा आहे आणि ज्ञान तर आहेच की या ज्ञानाने हा पुढे जावा, जेणेकरून तेही ज्ञान त्याला माझ्याजवळ जे आहे किंवा माझं जे ज्ञान आहे ते त्याला मिळावं. जे ज्ञानी आहे, साधक आहे, त्यांना याही अर्थाने म्हणजे धर्ममार्गावर जी चालतात त्यांना त्याप्रमाणे मार्ग दाखवत पुढे नेणं, त्यांचा मार्ग प्रशस्त करणं. आणि अधर्म मार्गावर जे जातात आहेत त्यांना करुणा येऊन, दया होऊन त्यांना त्यापासून दूर लोटणे. हे कुठल्या ना कुठल्या प्रकारे ते जणू त्यांना हिंट देत असतात. परंतु न समजणारे जे असतात, अविवेकी जे असतात, अज्ञानी असतात, त्यांना ते कळत नाही. पण भगवंताजवळ करुणा आहे आणि त्यामुळे जे काही श्रेय व्हायचं आहे ते धर्माचरणापासून होतं. हे जणू इथे सांगायचं आहे. हे निश्चित ठाऊक असल्यामुळेच मग ज्यांना ज्ञान नाही, काहींना नाही कळत, हे म्हणजेच त्यांना ज्ञान नाही, विवेक नाही, त्यांच्या कळवळ्यामुळे सर्वत्र मग दंड शक्ती प्रवृत्त होत असते. तिथे तिथे बरोबर त्यांना तसं शासन मिळतंच, दंड मिळतोच कुठल्या ना कुठल्या प्रकारे. आई बाप आपल्या मुलांना, गुरु आपल्या शिष्यांना, राजा आपल्या प्रजेला, देवदेवता प्राणीमात्राला शासन करीत असतात. अमुक कर, तमुक करू नकोस, असं केल्यास तुझं भलं होईल आणि तसं केल्यास तुझे अकल्याण होईल, असं सांगून तसं वागायला त्यांना प्रेरित करत असतात. आई बाप असो की गुरु असो की राजा असो किंवा देवदेवता असो, कुठल्याही प्रकारचं शासन जणू काही सृष्टीमध्ये देऊन तशाप्रमाणे त्यांना वागवण्यासाठी प्रेरणा देत असतात. आणि तसं वागलं नाही तर त्यांना तसा दंडही होत असतो. आणि हा दंड जितका अप्रत्यक्ष आणि सहज तितका तो अधिक परिणामकारक सुद्धा असतो. कधी कधी प्रत्यक्ष नसतो तो दंड, पण अप्रत्यक्षपणे आपल्याला ती थप्पड मिळालेली असते. म्हणून सांगितलं कधी हा दंड अप्रत्यक्ष असतो आणि जितका तो सहज परिणामकारक सुद्धा मग नंतर आपोआपच होतो. जसं अग्नीला हात लावला तर तो भाजतो. अग्नी हा याला हात लावला की भाजणार हे माहीत असून सुद्धा ती चूक केल्या जाते. म्हणजे अग्नीचा धर्म जो आहे तो कसा आहे, तेज असणारा किंवा त्रास जाळणारा अशा अर्थाने सुद्धा काही वेळा आहे. काही वेळा अग्नी
सगळ्या वेळेसच नव्हे. अग्नीला हात लावला तर तो भासतो. म्हणजे मर्यादा जर उल्लंघन झाली तर शासन मिळणारच, कारण तिथे हात लावणे ही मर्यादा उल्लंघन आहे. तिथे त्याच्यापासून थोडं लांब राहणं हेच महत्वाचं होतं, कारण अग्नीचा धर्म जाळणे भाजणे असं आहे. म्हणून म्हटलेलं आहे की मर्यादा उल्लंघन झाली तर शासन मिळतच, मग त्यात विलंब होत नाही, कारण ताबडतोब हात भाजेल. हातोहात अपराध आणि दंड होत असतो. पण ही भौतिक गोष्ट झाली. सामाजिक गोष्टीमध्ये राजपुरुष अपराध शोधतील आणि दंड करेल, तेव्हा तो व्हायचा ना. कारण ज्या सामाजिक गोष्टीचा तिथे जर एखादा गोष्ट काही वाईट घडली तर लगेचच्या लगेच दंड मिळत नाही. त्याच्यासाठी संशोधन करावं लागेल, त्याच्यासाठी बघावं लागेल, एक एक गोष्टीसाठी ज्याला प्रूफ म्हणता येईल तो मिळवावा लागेल, त्यानंतर दंड होईल. नैतिक गोष्टीमध्ये तर तो त्यालाच कळायचा असतो, म्हणजे त्याचं प्रायश्चित्त खरं तर त्यांनीच घ्यायचे असतं. नैतिक गोष्टीत की आपलं चुकलं आहे किंवा नाही चुकलं हे त्यालाच कळायला हवंय. अशा स्थूल सूक्ष्म म्हणजे जीवाला अशा स्थूल सूक्ष्म आणि सूक्ष्मतर दंडाच्या परी आहेत, वेगवेगळे हे आहेत, सर आहेत. पण मर्यादा भंगाबरोबर दंड हा ठेवलेलाच आहे. अपराधा वाचून दंड नाही, पण धर्माचं नीट ज्ञान नसल्यामुळे कधी कधी किंवा अथवा असून सुद्धा धर्माचं ज्ञान नीट कधी कधी असतंही, पण मोहामुळे जीवाच्या हातून सतत प्रमाद होतच राहतात. कळतंय पण वळत नाही, हे चूक आहे माहीत असतं, पण तरी सुद्धा मोहामुळे एखाद्या गोष्टीच्या आकर्षणामुळे लोभ मोह सुटत नाही, आणि मग ती कामवासना वाढली की मग त्याच्या हातून प्रमाद होतच राहतात, अपराध होत राहतो, पाप होत राहतं, आणि त्याचं शासनही अर्थातच मिळत असतं. आज ना उद्या केव्हा ना केव्हा त्याचं शासन मिळाल्याशिवाय राहत नाही. आरोग्याच्या नियमांच्या भंगाखेरीज रोगोद्भव होत नाही, तसा धर्ममर्यादांचा भंग उघड आहे. मग तो कशा स्वरूपाचा किंवा केव्हा झाला हा तपशील आपल्याला न का कळेना. आणि म्हणून मनुष्याचं कर्तव्य हे आहे की त्यांनी धर्मज्ञान करून घ्यावे आणि मग तदनुसार धर्माचरण करावे, हेच नित्य निरंतर करीत राहावे सांगितले. दंडातून सुटण्याचा दुसरा मार्ग नाही. म्हणून म्हटलेलं आहे की सर्व विश्वाला नियमित करणारा शासक दंड तो परमात्माच होय, म्हणून त्याचं एक नाम दंड असं आहे. श्लोक 105 860 नाम बघतो आपण. दमयिता. ओम दमयित्रे नमः. वैवस्वत नरेंद्रादिरूपेण प्रजा दमयती इति दमयिता. दमयिता म्हणजे दमन करणारा, दुष्टांचे शासन करणारा, पाप्यांचा नाश करणारा, विश्वामध्ये चैतन्य निर्माण करतो असा किंवा चैतन्य जोपासतो असं याही अर्थाने दमयिता म्हटलेलं आहे. त्यामुळे अध्यात्माचं सौंदर्य असलेली फुले फुलतात आणि विश्वाची जीवनरूपी बाग फुलते असं काही ठिकाणी वर्णन केलेलं आहे. जर दुष्टांचं शासन झालं असेल, पापांचा नाश झाला असेल, तर मग विश्वामध्ये एक प्रकारचा चैतन्य निर्माण होतं, उत्साह निर्माण होतो, किंवा ह्या दुष्ट लोकांचा नाश झाल्यामुळे एक प्रकारचं सौंदर्य ज्याला म्हणता येईल, किंवा एक उत्तम लोक त्या ठिकाणी राहतात, सज्जनांचं हे जास्त वाढतं, हाही त्यामागचा अर्थ काहींनी सांगितलेला आहे. अशा प्रकारे विश्वाची जीवनरूपी बाग फुलते असं म्हटलंय. दंडो दमयिता अस्मी. गीतेमध्ये सुद्धा भगवंतांनी दंडाचं महत्त्व गायलेलं आहे विभूती योग सांगताना. म्हणजे दंडक देऊन दमन करणारा, शासन करणारा मीच आहे असं भगवंत म्हणतात. दंड आहे तिथे शासनाधिकारी हा असलाच पाहिजे. माता पिता गुरु राजा देवदेवता हे सगळे दंडाधिकारी होत. यांच्याद्वारा तो दमयिता परमात्मा उन्मार्गगामी लोकांचं दमन करीत असतो. पण तो दंड अव्यक्त आहे. व्यक्त कोण आहे तर दमयिता. म्हणून तो दमयिता ही परमात्मा स्वरूपच आहे. वस्तुतः धर्म म्हणजे कायदा हा शासन करीत असतो, त्याची अंमलबजावणी तेवढी राजा करीत असतो, आपल्या सेवकांकरवी करवीत असतो. पण ही जी राज्य व्यवस्था असते ही नसेल तर राज्य चालवायचं नाही, म्हणजे चालवायचं नाही राज्य, जर व्यवस्था नसेल, राज्य व्यवस्था नसेल तर. म्हणून धर्मसंविधान, धर्मशास्त्र आणि धर्मशासन तंत्र हे समग्रच परमात्मा स्वरूप म्हटलेलं आहे.
आणि त्यालाच इथे त्यांनी दंडो दमयिता दमहा अशा पदत्रयींनी संबोधलेलं आहे. धर्मतत्व निर्गुण आहे, संविधान सगुण आहे आणि शास्ता आणि शासनतंत्र साकार आहे. जसं बीज, प्ररोह आणि फल हा जसा एकाच तत्वाचा विस्तार आहे, तसा दंडो दमयिता आणि दमहा हाही एका विचाराचाच विस्तार आहे. एकाच विचाराची ती 3 अंग आहेत, त्यांचा परस्परामध्ये समावेश होतो आणि मग आवश्यकतेप्रमाणे त्याची गणना एकानेक होते. कुठे नुसतेच दंड पद येईल, तर कुठे दमयिताच येईल, कुठे दमच येईल, म्हणजे कुठे दमयिता दमहा अशी 2 पदे येतील, तर कुठे दंडो दमयिता दमहा अशी 3ही येतील. पण सर्वत्र विचार एकच आहे. विचाराची अंगे अनेक असली तरी सुद्धा तो एक समग्र आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे कोणते अंग उल्लेख केलेले आहे वा कोणत्या अंगाला महत्त्व दिले आहे ही बाब इथे महत्त्वाची नाही, ती गौण ठरते. जाळ्याचे कोणते अंग स्पर्शले तरी संबंध जाळे याच्याशीच येणार, म्हणजे जाळ्याशी स्पर्शिला जातं अंग किंवा करशिला जातं. विचाराचेही तसंच आहे. आणि म्हणून इथे त्यांनी दंड असेल तर दमयिता असलाच पाहिजे. दमयिता आणि दमहा या 3ही एकाच याची अंगाने, एकाच विचाराची ही 3ही अंग आहेत असं सांगितलेलं आहे. मागचं दंडही नाम आपण बघितलं. आता हे दमयिता, दंडो दमयिता आणि पुढे येणार आहे दमहा. पण दमन करणारा, दुष्टांना शासन करणारा, पाप्यांचा नाश करणारा आणि असा हा विश्वामध्ये चैतन्य निर्माण करतो किंवा ते जोपासतो. म्हणूनही भगवंताचं एक नाम दमयिता म्हटलेलं आहे. दंड देऊन दमन करणारा, शासन करणारा भगवंत म्हणतात तो मीच आहे. श्लोक 105 बघतोय आपण आणि 861 नाम बघतोय दमहा. ओम दमाय नमः. दमः दम्मेषु दंडकार्यं फलं तच्च स एवेति दमहा. लौकिकातील विषयांचं दमन केल्याने शेवटी प्राप्त होणारा तो परमात्मा, त्याचं नामही दमच होय. दम भगवान विष्णूंचं हे अत्यंत सुंदर आणि अर्थपूर्ण असं नाम आहे. या नामाचा मुख्य अर्थ असा आहे की सर्व इंद्रियांवर ताबा ठेवणारे असा होतो. दम या नामाचा आध्यात्मिक आणि व्यावहारिक पैलू खालीलप्रमाणे आपण बघूया की इंद्रिय नियंता म्हणजे इंद्रिय दमन करणारे, इंद्रियांना नियंत्रित ठेवणारे. संस्कृत भाषेमध्ये दम याचा अर्थ काय आहे? संयम. आणि इंद्रियांवर नियंत्रण ठेवणे म्हणजे संयम ठेवणे. भगवान विष्णू संपूर्ण जगाच्या आणि सर्व जीवांच्या इंद्रियांचे स्वामी आहेत, म्हणून त्यांना दम किंवा दमन असं म्हटलं जातं. या नामातून हाच एक संदेश मिळतो की परमेश्वराचं स्मरण आपल्या मनातील चंचलता आणि विकारांवर नियंत्रण मिळवण्याला मदत करतं. दंड संविधान, दंडधर आणि दंडन क्रिया या क्रमाचा निर्देश म्हणजेच मागचं दंडनाम, त्यानंतरचं दमयिता आणि आताचं 861 नाम दमहा हा पदक्रम करीत आहे. तदनुसार दम म्हणजे दमन क्रिया, क्रिया महत्वाची आहे. संविधान आहे म्हणजे राज्य चालवण्याचा जसा देशाचा सर्वोच्च कायदा असतो. शास्ता म्हणजे शासन करणार आहे, पण त्याचं शासन, त्याची अंमलबजावणी जर होत नसेल तर ते राज्य असून नसून सारखंच असतं. त्याला राज्य म्हणता येत नाही. राज्यम किम आज्ञाफलम म्हणजे राजाज्ञेचं पालन होणं हेच खरं राज्य होय. नाहीतर मग दारूबंदीचा कायदा करायचा आणि त्याचा अंमल मात्र कुठेच नसावायचा, याला का राज्य म्हणायचं? हे राज्य नसून राज्याचं सोंग होय. धर्माचं पालन सर्वात महत्वाचं आहे आणि ते झालं म्हणजे मग कृतकृत्यता झाली. ईश्वराच्या बाबतीमध्ये जो सृष्टीतील दुष्ट प्रवृत्तींना दंड देऊन नियंत्रणात ठेवतो तोच दम. मानवी पातळीवर ज्याने आपल्या वासना, राग आणि मनावर पूर्ण विजय मिळवला आहे तोही दम म्हटला जातो. जसं समुद्र मंथन झालं तेव्हा त्यातून हलाहल नावाचं भयानक विष बाहेर पडलं. त्या विषाने संपूर्ण सृष्टी जळून खाक होणार होती. अशा वेळेस भगवान शंकरांनी जे विष्णूचे रूप मानलं जातं, शंकर सुद्धा विष्णूचेच रूप मानलं जातं, त्यांनी कमालीचा आत्मसंयम म्हणजे दम दाखवीत ते विष स्वतः प्राशन केलं
आणि कंठात साठवून ठेवलं. स्वतःवर पूर्ण ताबा असणं म्हणजे दम. आजच्या काळात आत्मसंयम हाच सर्वात मोठा रक्षक आहे. म्हणून तर गीतेमध्ये स्थितप्रज्ञाच्या श्लोकामध्ये वारंवार वशई यस्येंद्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता असा निष्कर्ष काढला आहे. इंद्रिय निग्रह, इंद्रिय शासन सर्वात महत्वाचं आहे आणि ते जो करतो तो खरा स्थितप्रज्ञ. शास्त्राज्ञेचे, वेदाज्ञेचे परिपालन महत्वाचं आहेच. नुसतं शास्त्राचं पठन किंवा पाठन किंवा चिंतन व्यर्थ आहे. परमात्मा स्वतः इंद्रजित आहे म्हणून त्याला दम म्हटलंय. जसं राज्यामध्ये दारूबंदी करायची असेल तर स्वतः राजा निर्व्यसनी हवा. यथा राजा तथा प्रजा. तसा परमात्मा इंद्रजित, जितेंद्रिय सदैव आहेच म्हणून त्याला समोर ठेवणे. कारण तसं होण्यासाठी म्हणजे तो आपल्या समोर असला म्हणजे जणू आदर्श, याचा अर्थ तो आपल्या समोर एक ध्येय ठेवणं, लक्ष ठेवणं असं असलं की म्हणजे मग इंद्रिय निग्रह करण्यास सोपा जातो. कारण तो समोर आहे आणि तो इंद्रजित आहे, तो जितेंद्रिय आहे. तसं आम्हाला व्हायचंय. परमेश्वराचे गुण आमच्या ठायी यावे हाच उद्देश. जेव्हा स्तुती करत असतो आपण भगवंताची, त्याचे गुण गात असतो, त्याच्या मागचा हाच असतो की तसं आपणही त्यासारखे गुण आपल्यामध्ये यावे. तेव्हा साधकाचे ते उपास्य असेल. समोर कोणीतरी लागतं आणि हे लक्ष ध्येय असेल तेही त्यास उत्तम प्रतीचं हवं. तेव्हा साधक त्याला उपास्य बनवेल ना. म्हणून म्हटलंय वेदस्योपनिषद सत्यम सत्यस्योपनिषद महा. वेदशास्त्राचं रहस्य काय आहे? सत्य आहे. आणि सत्याचं रहस्य आहे दम. दम म्हणजे इंद्रिय निग्रह. इंद्रिय निग्रहाधीन प्रज्ञेची स्थिरता होते. तो स्थितप्रज्ञ होऊ शकतो. आणि प्रज्ञास्थैर्याधीन सत्योपलब्धी आहे. म्हणजे प्रज्ञा जर स्थिर असेल तरच मग त्या सत्याची, परमसत्याचीच उपलब्धी होऊ शकते. परमात्मा हा तसा आहे म्हणूनच त्याला दम म्हटलेलं आहे. दम यासाठी म्हटलेलं आहे की सर्व इंद्रियांवर ताबा ठेवणारा असा तो. आणि त्याचे हे गुण आपल्यामध्ये येण्यासाठी प्रयत्नशील असणं सगळ्यांनी, जीवानी, साधकानी. त्यासाठीही हे दमनाम महत्वाचं सांगितलेलं आहे. श्लोक 105. 862 नाम बघतो आपण. अपराजितः. ओम अपराजिताय नमः. शत्रुभिर्न पराजितः इति अपराजितः. शत्रूंकडून, शत्रुभी म्हणजे शत्रूंकडून पराजित होत नाही म्हणून परमात्म्याचे एक नाम अपराजित. प्रत्येकाच्या हृदयामध्ये स्थित असलेलं आत्मतत्वच अंतर्यामातून प्रगट होत असतं. पण तेच शेवटी विजयी होऊन आध्यात्मिक मूल्य प्रस्थापित करत असतं. इतर सगळे पराभूत होतात आणि आत्मतत्वच तेवढं विजयी ठरतं, नित्य विजयी. जो दांत आहे, दमवंत आहे, त्याच्यावर कोणाचीच हुकमत चालू शकत नाही. परंतु जो इंद्रियाधीन आहे त्यावर विषय मात्र हुकमत चालवतात. असा इंद्रियाधीन जीव कसा असतो? कुरंग, मातंग, मीन, भृंगवत विषय लोलूप होऊन तदधीन होऊन बसतो आणि मग आपोआपच पराजित होऊन नष्ट होत जातो. याचा अर्थ असा की हा एक भर्तृहरीचा मोठा सुंदर श्लोक आहे. कुरंग, मातंग, पतंग, भृंग, मीना, हता पंचभिरेव पंच. कुरंग म्हणजे हरिण, मातंग म्हणजे हत्ती, पतंग म्हणजे पतंग किडा, भृंग म्हणजे भुंगा, मासा. हे पाचही इंद्रियांच्या विषयात इतके लोलूप होतात की आसक्त होतात की शेवटी नष्ट होतात. कुरंग कसा असतो? म्हणजे गोड आवाजाच्या मोहात तो पडतो आणि मग शिकारीच्या जाळ्यामध्ये अडकून जातो. शिकारी बरोबर त्याला हा असा गोड आवाज ऐकवतो आणि हरिण त्याच्या मागे मागे धावतो त्या आवाजाच्या दिशेने आणि बरोबर शिकाराच्या जाळ्यात फसतो आणि शेवटी नाशास पात्र होतो, म्हणजे नाशाकडे जातो. हत्ती कसा आहे? स्पर्शाच्या लोभाने हत्तीणीच्या आकाराचा बनवलेला एखादा खड्डा करून ठेवतात आणि बरोबर हत्ती त्या लोभाने, स्पर्शाच्या लोभाने, कामवासनेच्या लोभाने बरोबर तिथे येतो आणि खड्ड्यात पडून मग बांधला जातो. हा बांधला गेला की मग त्याच्याकडनं त्याला अनेक कामं करवून घेत असतात. पण शेवटी कशासाठी आहे हा?
कामवासनेमुळे किंवा स्पर्शाच्या लोभाने तो त्याचा अशा प्रकारे पराभव होतो किंवा तो पराजित होतो. पतंग किडा हा रूपाच्या म्हणजे तेजाच्या प्रकाशाच्या हव्यासापायी स्वतःहून आगीत झेपावतो. पतंग किडे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, ते आगीकडे झेपावतात. भुंगा हा कसा आहे, फुलाच्या मकरंदाच्या लोभाने त्या फुलातच मस्त राहतो, मकरंद घेत, त्यातला गंध घेत, आणि रात्र होत झाली तरी सुद्धा तिथून तो बाहेर पडत नाही. रात्र होताच कमलदल आपोआप मिटतात आणि मग मिटल्यानंतर त्यातच तो भुंगा कोंडून मरतो. मासाही असाच रसाच्या म्हणजे जिव्हा लवलव्यामुळे आकोड्याला लावलेल्या छोट्याशा एखाद्या खाण्याच्या तुकड्याला फसतो आणि बरोबर त्या आकड्यामध्ये त्याला पकडलं जातं माशाला. अशा प्रकारे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध यामुळे, या सगळ्या लोभामुळे हे सगळे पाचही जण हसतात किंवा त्याला काय म्हणून त्याच्यामुळे ते नष्ट होतात. मग जीवाला तर काय, जीवाला तर या पाचही विषयांची अखंड आवड आहेच, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. मग तो फसणार नाही का? त्यामुळे तोही जीव तर फसतोच आणि मग आपोआपच नाशाकडे जातो, म्हणजेच पराभूत होतो, पराजित होतो. परंतु जो इंद्रियाधीन, जो जितेंद्रिय आहे किंवा विजितात्मा आहे, ज्यांनी इंद्रियांवर ताबा मिळवलेला आहे किंवा विजितात्मा आहे, तो स्वामित्वेविषयी वर्ते, म्हणजे सर्व व्यवहारामध्ये तो स्वतंत्रपणे वागत असतो. त्याची बुद्धी, त्याचे इंद्रिये असन मार्गाने जात नाहीत आणि म्हणून तो अपराजित म्हणावायचा. भगवंत तर आहेच आहे, पण जीव सुद्धा असा होऊ शकतो. कांता कटाक्ष विशिखा न लुनंती यस्य चित्तम न निर्दहति कोप कृशानुतापः कर्षन्ति भूरि विषयाच न लोभपाशै लोकत्रयम जयति कृत्स्नमिदं स धीरः. धीर पुरुष कसे असतात त्याचं वर्णन भर्तृहरींनी आपल्या श्लोकात केलेलं आहे की असे हे विधेय आत्मा सर्वत्र अपराजित राहून त्रिभुवन विजयी होतात. पुढील सर्वसह नाम सुद्धा त्याच अर्थाने आलेलं आहे, पुढे सांगणार आहे, ते बघणारच आहे आपण. म्हणजे विश्वामध्ये ज्या ज्या सत्ता आहेत त्या सर्वांमध्ये वरचढ सत्ता कोणाची आहे तर देवांची. त्यांचा अधिपती कोण तर इंद्र. तो कोणालाही आपल्याहून वरचढ होऊ देत नाही. अर्थात आपल्या इंद्रिय विषयाचा अतिक्रम कोणी करू लागल्यास त्याला तो आपल्या मारसेनेने परास्त करतो. मारसेना म्हणजे बरोबर तो त्यांच्यावर असं काही जाळ टाकतो की बरोबर त्या विषयांमध्ये ते फसतात. नरनारायण ऋषींनाही त्याने असंच एकदा आपली मारसेना पाठवून जिंकायचा प्रयत्न केला होता. आता हे नरनारायण कोण पुष्कळांना माहिती येते, पण नरनारायणांना कसं परास्त केलं ती कथा थोडीशी जाणून घेऊ. की श्री विष्णूंनी नर आणि नारायण नामक 2 ऋषींच्या रूपात अवतार घेतला होता. ब्रह्मापुत्र धर्म आणि त्याची पत्नी रुची हिचे हे पुत्र आहेत. नर आणि नारायण पण विष्णूचाच अवतार आहे आणि निरंतर तपस्येमध्ये हे राहत असत. त्यांची तपस्या पाहून इंद्र घाबरला आणि इंद्राचं सिंहासन मग डळमळू लागलं. म्हणून त्यांच्या तपस्येमध्ये भंग करण्यासाठी इंद्राने काय केलं, कामदेव, वसंत आणि अप्सरांना पाठवलं. परंतु हे जे नारायण आहे किंवा हा आत्मनिष्ठ नारायण जो आहे हा मदनाच्या पंचबाणांनी किंवा त्याच्या प्रलोभनांनी जराही चळला नाही. उलट हसला आणि त्यांनाच उर्वशी देऊन इंद्राला लज्जित केलं त्यांनी, नारायणाने. आणि म्हणून परमात्मा कसा आहे, सदैव अपराजितच. तो कुठेही कधीही पराभूत होणारा नाही. जितेंद्रिय आहे, विजितात्मा आहे, तसा तो अपराजितच आहे. इतरांना तो पराभूत करेल परंतु स्वतः कधीही पराभूत न होणारा, पराजित न होणारा असा हा जितेंद्रिय आहे. श्लोक 105. 863 नाम बघतो आपण. सर्वसहा. ओम सर्वसहाय नमः. सर्व कर्मसु समर्थ इति सर्वान शत्रून सहत इति वा सर्वसहा. सर्व प्रकारची कर्मे करण्यास समर्थ किंवा सर्व काही सोसणारा, संपूर्ण विश्वाचा भार तो सहन करत असतो आणि म्हणून त्याचं एक नाम नारायणाचं सर्वसहा असंही घेतलेलं आहे. तो दुष्ट प्रवृत्ती रूपी शत्रूंना आणि वैषयिक वासनांना समर्थपणे पराभूत करतो. माती
हे जसं घटाचं उत्पादन कारण आहे, त्याप्रमाणे सर्व विश्वाचं उपादान कारण होऊन विश्वाचा भार तो सहन करतो. सर्वान सहते जयती इति सर्वसहा. सर्वांना तो जिंकून घेतो आणि सगळ्यांचं तो सहनही करतो. सोसणारा पण आहे, म्हणून त्याचं एक नाम सर्वसहा म्हटलं. इथे सह हा धातू, याचा अर्थ सहन करणे, प्रतिकार न करता स्वीकारणे अशा अर्थाने वापरला जातो. एरवी संस्कृतमध्ये सहचा अर्थ आहे, एक अर्थ असा आहे सह म्हणजे बरोबर, आणि दुसरा अर्थ सहते म्हणजे सहन करणे अशा अर्थाने संस्कृतमध्ये. जसं नरनारायणापुढे इंद्राने पाठवलेल्या सुरसुंदरींनी नाना हावभाव केले. मागच्या आपण थोडी कथा बघितली, पण त्याचा त्या ऋषींवर, त्या नरनारायण ऋषींवर काहीही एक परिणाम झाला नाही. त्यांचे चित्त आकृष्ट झाले नाही, व्यथित झाले नाही, मोहितही झाले नाही. अर्थात ते अविकृत राहिले. विकृत झालं की सगळे विषय भोगण्याची इच्छा होत जाते, विकार बळावतात, पण हे कसं होतं? अविकृत. याचा अर्थ तरी काय? ऋषींनी ते सारे सहन केले, गिळून टाकले, जिरवून टाकलं. त्यापासून होणारी अपेक्षित विक्रिया होऊ दिली नाही. हाच वस्तुतः हे जिंकणं होय, हेच परास्त करणं होय. नारायणाने पाठवलेली उर्वशी हा अनुग्रह घेऊन गेली. उलट ती आली होती त्यांना फसवायला, पण उलट अनुग्रह घेऊन गेली. कोणा एखाद्या पक्षकाराने न्यायाधीशाकडे जावे आणि लाच म्हणून एक सोन्याची सुरई पाठवली होती, अशी एक कथा आहे. त्याने ती रत्नजडित करून त्याच्याकडे परत केली. न्यायाधीशाने काय केलं? त्या सुरईलाच, सोन्याची होती, तिला आणखीन रत्न जडवले आणि ती पक्षकाराकडे पाठवून दिली. तसंच हे झालं जणू काही. उर्वशीला पाठवलंय, कामदेवाला पाठवलंय, वसंत ऋतूला पाठवलंय इंद्राने, कारण त्याचं सिंहासन डळमळ होतं. परंतु नारायणाने अशी काही युक्ती केली, असं काही अपेक्षित विक्रिया त्यांच्यात झाली नाही की आपोआपच उर्वशी त्यांच्याचकडनं अनुग्रह घेऊन गेली. हे नारायणाच्या उदाहरणातून झालेलं दिसून येतं. म्हणजेच जशी न्यायाधीशाची निर्लोभता, आत्मतृप्तता आणि उदारता असं उत्तरोत्तर उत्कर्ष यातून प्रगट झाले, तसं नारायणाचे जसे उत्तरोत्तर उत्कर्ष दिसून आले, तसं हे न्यायाधीशाची निर्लोभता, आत्मतृप्तता आणि उदारता असे हे उत्तरोत्तर उत्कर्ष यातून प्रगट झाले. अक्रोधेन जयेत क्रोधम, असाधुम साधुना जयेत. जयेत कदर्यम दानेन, सत्येनालिक वादिनम. परमात्माही असाच आहे, सर्वसह, सर्व विजयी. त्याने आपल्या निर्विकारतेने, आत्मनिष्ठतेने आणि उदारतेने सर्वांना जिंकून घेतलंय. परमात्म्याने ज्याला जे हवंय ते त्याला तो देतही आहे, पण त्याला कशाची स्पृहा नाही, त्याला स्वतःला कशाची स्पृहा नाही, हेवाही नाही. असा तो समुद्रवत वितृष्ण, आत्मतृप्त आणि महोदार असल्यामुळे तोच सर्वसह म्हणावयाचा. श्लोक 105 बघतो आपण. 864 नाम नियंता. ओम नियंत्रे नमः. सर्वान् स्वेषु स्वेषु कृत्येषु व्यवस्थापयति इति नियंता. सगळ्यांना स्वेषु स्वेषु म्हणजे आपापल्या कार्यात, कृत्येषु म्हटलंय आचार्यांनी, म्हणजे आपापल्या कार्यात सर्वांना व्यवस्थापयति इति नियुक्त करतो, म्हणून परमेश्वराचं एक नाम नियंता असं घेतलंय परमात्म्याचं. दंडो दमयिता दमः ही जशी 105 श्लोकामध्ये त्रयी सांगितली आहे, तिने एकत्र सांगितले आहे, तशी आता या 105 श्लोकामध्ये नियंता नियमो यमः ही खालची ओळ सांगितलेली आहे. ही एक पदत्रयीच आहे. यम आणि दम या धातूच्या अर्थामध्ये जो भेद असेल तेवढाच, पण नियमन, शासन अर्थ तोच. दंड असो किंवा दम हा मुख्यतः राजनीतीचा शब्द आहे. राजनीतीमध्ये वापरला जातो हा, शासन करणाऱ्यांच्या ह्याच्यात राजा नेहमी दंड करतोय किंवा दम हवा या अर्थाने. तसं यम हा मुख्यतः कुठे येतो? आध्यात्मिक क्षेत्रातील शब्द आहे हा. असं जरी असलं
तरी दोन्ही धातू परस्परांऐवजी वापरले जातात. जसं नियंता हे पद आत्मनियमन सुचवितो आणि दमयिता पद परदमन म्हणजेच दुसऱ्यांवर शासन सुचवितो. नियंता स्वतःच्या मनावर नियमन सुचवितो, तर दमयिता कसं परदमन म्हणजे दुसऱ्यांवर शासन सुचवितो. नियंता हा आपले नियमन विशिष्ट नियमांनी करीत असतो. ते नियम स्थूल असतात. त्यांचे जे सूक्ष्म तत्व ते म्हणजे यम म्हटलंय. आणि या यम आणि नियमांची परिगणना आणि व्याख्या पतंजलींनी आपल्या योगसूत्रामध्ये केलेली आहे. या यम आणि नियमांचा विवेकपूर्व अवलंब करावा म्हणून त्याबाबत पुढील प्रमाणे एक मोलाची सूचना देऊन ठेवली आहे. यमान सेवेत सततम न नित्यम नियमान बुधा यमान पतत्य कुर्वाणो नियमान केवलान भजन. मनुस्मृतीमधील हा श्लोक आहे. यमान म्हणजे यम ज्याला नैतिक व्रत म्हणतात त्यांचं सेवन करावं. सेवेत म्हटलंय श्लोकामध्ये. सेवन करावं म्हणजेच पालन करायला पाहिजे. सततम यमान सेवे सततम न नित्यम म्हणजे निरंतर. अशा सततमचा अर्थ निरंतर. आणि न नित्यम नियमान बुधाहा नियमांचा बुद्धिमान व्यक्ती जे असतात त्यांनी उल्लंघन करू नये. बुद्धिमान व्यक्तींनी कधीही या नियमांचं उल्लंघन करू नये. यमान सेवेत सततम नियमांना सतत त्यांचं सेवन करावं म्हणजे पालन करावं. न नित्यम नियमान बुधा बुध लोकांनी म्हणजेच बुद्धिमान लोकांनी कधीही त्याचं उल्लंघन करू नये. यमान पतती अकुर्वाणो म्हणजेच जे लोक याचं पालन करीत नाहीत किंवा नियमांचंही पालन फक्त नियमांचंच पालन करतात त्या सगळ्यांना आपले आपले मार्ग त्यापासून ते भ्रष्ट होऊन त्यांचा अधपात होण्याची शक्यता असते. अशा अर्थाने म्हणजेच इथे काय म्हटलंय, नाही केवलम नियमो म्हणजेच केवळ कर्मकांड या पूजापाठाच्या अनुष्ठानमध्ये म्हणजे नैतिक सिद्धांत आहे. अहिंसा, सत्य, ब्रह्मचर्य इत्यादींचं पालन करायला पाहिजे. न केवळ नियमांचं म्हणजे बाहेरचे जे कर्मकांड आहे केवळ त्यांच्याच पुरतं नको. आणि म्हणून म्हटलेलं आहे की त्या अशामुळे नियमान केवलान भजन. अशा प्रकारे नियमांचं पालन जे करत नाहीत किंवा केवळ नियमांचं पालन करतात. आता नियमांचं पालन करत नाही म्हणजे ते पुन्हा अहिंसा, सत्य, ब्रह्मचर्य यांचं पालन करतात आणि केवळ नियमांचं म्हणजे फक्त बाहेरच्या कर्मकांडांचं करतात. असे अर्थाने ते लोक मात्र आपल्या मार्गावरून पतन होण्याची त्यांची शक्यता असते किंवा भ्रष्ट होण्याची शक्यता असते अधिक. अशा प्रकारे सांगायचं आहे की बुध म्हणजे बुद्धिमान व्यक्तींनी आपले यम म्हणजे नैतिक आणि चारित्रिक नियमांचं पालन करायला पाहिजे. परंतु केवळ नियम म्हणजेच तेच की कर्मकांड किंवा बाहेरील अनुष्ठान करून नव्हे, तर आतील जे चारित्रिक नियम आहे त्या सगळ्या प्रकारचं पालन करायला पाहिजे. आता या श्लोकामध्ये यम म्हणजे आंतरिक शुद्धता आणि सदाचाराचं सार्वभौमिक मूल्य सांगितलेलं आहे. महर्षी पतंजलीनुसार यम किती प्रकारचे आहेत, तर 5 प्रकारचे. अहिंसा, सत्य, अस्तेय म्हणजे चोरी न करणं, नंतर ब्रह्मचर्य इंद्रियांवर नियंत्रण करणं, आणि अपरिग्रह म्हणजे लालच ज्याला म्हणता येईल किंवा मोह साठवणे करून म्हणजे संग्रह करून अनावश्यक संग्रह करणे हे नको. मग इथे लागलाय. परिग्रह म्हणजे संग्रह आणि अपरिग्रह म्हणजे अनावश्यक संग्रह न करणे. काय करायला पाहिजे, शुद्धता, आंतरिक शुद्धता तर करायचीच, पण सदाचाराचं सुद्धा पालन असलं पाहिजे. हे जे सांगितलं त्यात अहिंसा सांगितलेली आहे. मग ती शारीरिक, मानसिक सगळ्या प्रकारची अहिंसा आहे. आणि सत्य बोलणं केव्हाही, चोरी न करणं, पुन्हा इंद्रियांवर नियंत्रण. ब्रह्मचर्याचा अर्थ काय, इंद्रियांवर नियंत्रण. आणि परिग्रह नको म्हणजे साठा नको, संग्रह नको, अनावश्यक संग्रह नको. नियम म्हणजे व्यक्तिगत अनुशासन. आता खालची ओळ जी म्हटलेली आहे, यमान पतत्य कुर्वाणो म्हणजे जो व्यक्ती
या श्लोकातली जे मनुस्मृतीतला श्लोक मगाशी मी वाचला की यमान सेवे सततम न नित्यम नियमान बुधा यमान पतत्य कुर्वाणो नियमान केवलान भजन. जी खालची ओळ आहे यमान पतती अकुर्वाण, म्हणजे जी व्यक्ती नैतिक आणि शारीरिक सिद्धांतांना म्हणजेच यमाला सोडते आणि केवळ कर्मकांड करते, त्यांचंच नियमांचं पालन करते, त्यांचं पतन निश्चित आहे. हे पुन्हा पुन्हा सांगितलेलं आहे. म्हणजे केवळ बाहेरचा देखावा, ज्याला काय म्हणू पूजा पाठ दांभिकपणे करायचं, पण मनापासून काहीही नसतं तिथे. साधे मंत्रोच्चार सुद्धा मनापासून नाही. कुणी आपल्याला बघताय का, कुणी आपल्याला प्रतिष्ठा देईल का, कुणी आपली कीर्ती पसरवेल का इकडे तिकडे, तेवढ्यासाठी मला हे करायचं आहे या अर्थाने फक्त ज्यांचं केलेलं असतं त्याचा लाभ कधीही होत नाही. म्हणून म्हटलंय पतती अकुर्वाणः. अकुर्वाणचा अर्थ अशा प्रकारे केवळ देखावा म्हणून. आपलं चरित्र आचरण चांगलं असायला हवं. यमनियमांच्या योगे जो विवेकशीलतेने आत्मनियमन करतो तोच खरा काय नियंता म्हणावायचा. आणि असा नियंता आपल्या देहेंद्रिय मनोबुद्धींना सन्मार्गावर चालवून सुखरूप निजधामास पोचवतो किंवा पोचतो. इथे पोचवतो म्हणजे परमात्मा पोचवतो, पण हा जो जीव सुद्धा कधी कधी नियंता राहून आपले देह इंद्रिय मनबुद्धींना योग्य प्रकारे सन्मार्गाला लावून सुखरूप मग निजधामाला पोचतो. परमात्मा तर सदैवच निजधामी वास्तव्य करून सुखरूप आहे. परमात्मा तर या सगळा तसाच आहे. सगळ्या प्रकारे त्याचं आचरण कसं आहे, नैतिक चारित्रिक, त्याला वेगळं काही करायची गरजच नाही आहे. तो तसाच तो काय म्हणू ज्याला आपण नियंताच आहे या अर्थाने. परमात्मा हा सदैव निजधामी राहून वास्तव्य करून सुखरूप आहे, म्हणून तो सहज नियंता म्हटलाय. आम्ही संसार अटवीमध्ये भटकलो आहे. संसार अटवी, अटवी म्हणजे जणू काही जंगल, जंगलाला शब्द एक अटवी संस्कृतमधला. या संसार अटवीमध्ये आपण भटकलो आहे. आम्हाला नियमन करून ते निजधाम खरं तर गाठावायचे आहे. आणि अशा नियंत्यालाच उपनिषदामध्ये काय म्हटलंय, रथी म्हटलंय. हा जो नियंता आहे हा उपनिषदामध्ये त्याला रथी म्हटलंय. म्हणजे मनुष्याचं शरीर एक काय रथ म्हटलेलं आहे. उपनिषदात त्याचं सुंदर वर्णन केलेलं आहे की मनुष्याचं शरीर काय एक रथ आहे. आत्मा त्याचा स्वामी आहे म्हणजे रथी आहे, आणि बुद्धी ही सारथी आहे, आणि त्यातला जो मन आहे ते लगाम आहे. म्हणजे शरीर रथ, आत्मा स्वामी, बुद्धी सारथी आणि मन आहे लगाम. रथी म्हणजे शरीररूपी रथावर स्वार झालेला यात्री आहे. रथाला योग्य दिशेने नेणारा सारथी कोण आहे, बुद्धी आहे. आणि मन म्हणजे लगाम म्हणजेच इंद्रियरूपी घोडे आपल्या आपल्या विषयांकडे धावतात, उधळतात. त्यांना ताब्यात ठेवणारा कोण आहे, तर मन आहे. म्हणजे लगाम आहे जणू काही, म्हणजे खेचणारा. पण सारथी योग्य असेल तर रथ चालवणारा तो मनरूपी लगामाला योग्य रीतीने खेचेल. जो सारथी असतो म्हणजे बुद्धी जी सारथी म्हटलंय, तो जर योग्य असेल तर जो हे असेल तर तो मनाला, त्याला मनरूपी लगामाला योग्य रीतीने बरोबर कुठे खेचायचं कुठे सोडायचं असेल हे त्याला माहीत असतं. आणि जीवात्मा जो रथी म्हटलाय, रथी म्हणजे जो तिथे बसलेला आहे रथामध्ये, जणू काही यात्री आहे, त्याला योग्य रीतीने पोचवायचं आहे. आत्मा स्वामी आहे आणि हा या शरीररूपी रथात बसलेला हा मुख्य यात्री म्हणजे जीवात्मा, त्याला त्याचं वास्तविक लक्ष्य काय आहे, तर जीवनरूपी यात्रा पूर्ण करायची आहे. परमात्मा निजधामी सुखरूप पोचायचं आहे. परमात्माचं म्हणजे जे निजधाम आहे तिथे सुखरूप पोचायचं आहे या जीवरूपी जीवात्म्याला. त्यामुळेच तो सहजच नियंता आहे. पण जीवात्म्याला, परमात्मा तर सहजच नियंता आहे, पण जीवात्म्याला आत्मनियमन करून ते परमधाम गाठायचे आहे. शरीररूपी रथात बसलेला हा आत्मरथी त्याला त्या परमरथी म्हणजे परमस्वामीपर्यंत पोचवून सुखरूप व्हायचं आहे. श्लोक 105 865 नामक आपण अनियमः. ओम अनियमाय नमः. न नियमः नियतिः तस्य विद्यत इति अनियमः. भगवंतासाठी कोणतेही नियम नाही, म्हणजे नियमांनी जो कधीही बांधला जाणारा नाही, म्हणून त्याचे एक नाम अनियमः. नियमयति इति किंवा नियम्यते अनेन इति वा.
नियमः म्हणजे जो नियमयती म्हणजे नियमन करतो, किंवा ज्याच्या योगे नियमन होते, नियम्यते अनेन ज्याच्या योगे नियमन केले जाते तो नियम म्हणावायचा. नियंता हा नियमाच्या साह्याने आत्मनियमन करीत असतो. या आधीचं नाम आपण बघितलं नियंता. नियंता हा नियमांच्या साह्याने आत्मनियमन करीत असतो. पैकी यम हे ज्ञानांगभूत असल्यामुळे नित्य आहे, आणि नियम हे जितक्या अंशाने आणि जोवर यमोपयोगी म्हणून आवश्यक तितक्या अंशाने आणि तोवर सेव्य होत. शम, दम, शौच, संतोष, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान हे नियम म्हणून सांगितले आहेत. यांच्याबरोबरच अनेक उपनियम पण कल्पिले जातील. ते सर्व नियमच म्हणावायचे. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह हे 5 यम होत. उरलेले नियमोपनियम हे नियमोपनियम म्हणजे देशकाल परिस्थिती सापेक्ष आहे. त्यांची संख्या, स्वरूप आणि त्यांचं महत्त्व आवश्यकतेप्रमाणे बदलेल. म्हणजे विनोबा त्यात अनिंदा हे एक नवे व्रत, नवा उपनियम जोडत आहेत. अशा प्रकारे नियमोपनियम म्हणजे चंद्रकलेप्रमाणे परिवर्तनशील आहेत, परंतु यम हे चंद्रवत सदैव स्थिर आणि स्थायी आहे. यम नियम याच्यामध्ये अहिंसा, सत्य, शम, दम, शौच, संतोष, स्वाध्याय इतर सगळे जे सांगितले आहेत यमनियम किंवा उपनियम जे सगळे आहेत, त्याच्याबरोबर त्यांनी सांगितले की अहिंसा, सत्य आणि अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह हे 5 यम आहेत, आणि उरलेले जे आहेत सगळे शम, दम, शौच, संतोष, स्वाध्याय उपनियम आहेत. आणि म्हणून त्यांनी सांगितले की हे सापेक्ष आहेत देशकाल परिस्थितीनुसार. मग त्यांची संख्या, स्वरूप, त्यांचं महत्त्व आवश्यकतेप्रमाणे बदलेल, पण सत्य कधी बदलणार नाही अशा अर्थाने. अशा प्रकारे नियम म्हणजे चंद्रकलेप्रमाणे परिवर्तनशील आहेत, परंतु यम जे आहे हे चंद्रवत आहे, सदैव स्थिर आणि स्थायी आहे. शंकराचार्यांनी यम आणि नियम ही पदे अयम आणि अनियम अशीही कल्पलेली आहे इथे. पण तशी कल्पना करण्याचं खास प्रयोजन काही नाही. आत्मा, आत्मज्ञान यांना यमनियम अविरोधी असल्यामुळे तशी कल्पना करण्याची गरज नाही. तसं करणं ओघाच्या विरुद्धही आहे, पण कृत्रिमही म्हणून नियम हा आत्मज्ञानोपकारक म्हणून परमात्मा स्वरूप म्हटलेला आहे नियम जो आहे तो. आणि म्हणून इथे नियम त्यालाच त्यांनी अनियम असंही घेतलेलं आहे, पण तू ज्याच्यावर कोणाचं नियंत्रण नाही किंवा नियमांनी जो कधी बांधला जात नाही त्याला अनियम असं भाष्य करून हे नाम परमात्म्याला एक दिलेलं आहे. श्लोक 105 बघतो आपण. आणि 866 नाम अयमः. ओम अयमाय नमः. नास्य विद्यते यमो मृत्युः इति अयमः. यम म्हणजे मृत्यू, आणि ज्याला मृत्यू नाही असा अ लागलाय यमच्या आधी म्हणून नाही, ज्याला मृत्यू नाही असा तो परमात्मा अयम म्हटला आहे. अमर. यमनियमो योगांगे तदंगम्यत्वात् स एव नियमः यमः असे भाष्य केलंय. परिवर्तन किंवा मृत्यूचं कार्य हे कालामध्ये चालतं, आणि शुद्ध चैतन्य हेच कालाची जाणीव प्रकाशित करतं, आणि त्यामुळेच कालातीत तो असल्यामुळेच त्याला अयम, अमृत्यू असंही म्हटलेलं आहे. किंवा योगांगे यमनियमो, योगाचं जे अंग आहे यम आणि नियम याच्याकडूनच प्राप्त करण्यायोग्य आहे. प्राप्तव्य म्हटलेलं आहे, प्राप्त करण्यायोग्य आहे. म्हणजेच परमात्मा स्वतः नियम पण आहे आणि यम पण आहे. कारण काही ठिकाणी भाष्य केलं आहे, काहींनी अयम केलं नाही आहे, ते यम केलं आहे. म्हणजे स्वतः परमात्मा नियम आहे, म्हणजेच नियम आणि यम आहे, म्हणून इथे यम असंही केलेलं आहे. काहींनी अयम, काहींनी यम दोन्ही अर्थाने बघितलेलं आहे, भाष्य केलेले आहेत. परमात्मा या विश्वाचं नियमन करीत आहे. तो स्थूल दंड घेऊन जसे शासक करतात तसं करीत नाही. तो सुसूक्ष्म किंबहुना अव्यक्त तत्वांच्या योगे नियमन करीत आहे. ती जी सूक्ष्म तत्वे आहेत ती म्हणजेच यम होय. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य
परिग्रह ही ती तत्वे होत. त्यांचे उल्लंघन केल्याने मग जीव कसा होतो? दुःखी होतो, दुःखभाग होतो. त्याचे परिपालन केले तर तो दुःख संयोगातून बचावतो. इथे किरकोळ दुःखाचा विचार नाहीये. इथे दुःख म्हणजे दुःख मात्र, म्हणजे मुख्य दुःख देहयोगच आहे. आणि त्या देहयोगाने जीव सुखदुःखाचा अनुभव करीत असतो. ही दोन्ही इथे दुःखच समजायचे आहेत. कारण ते दोन्हीही कसे आहे? स्पर्शज आहे. विषयेंद्रिय सन्निकर्षातून उत्पन्न होत आहेत. आणि खरे सुख हे स्वतंत्र आहे. हे जे साधं सुख दुःख जे आहे विषयेंद्रियातून आहे. विषयेंद्रिय सन्निकर्षातून उत्पन्न होतं सुख. मिळालं तर सुख, नाही तर दुःख. म्हणजे देहयोग यातूनच ते सगळं आहे मुख्य. पण खरं सुख जे आहे हे स्वतंत्र आहे. ते विषयेंद्रिय पराधीन नसते. गीतेमध्ये म्हटलंय, बाह्य स्पर्शे श्वसक्तात्मा विंदत्यात्मनि यत् सुखम स ब्रह्मयोगयुक्तात्मा सुखमक्षयम अश्नुते. म्हणजे ज्याच्या अंतःकरणाला बाहेरील विषयांची आसक्ती नसते असा साधक आत्म्यातच असलेल्या ध्यानामुळे तेव्हा त्याला मिळणाऱ्या सात्विक आनंदाला तो प्राप्त करून घेतो. आणि ते जे त्याला सुख मिळतं ते अक्षय असतं. अक्षय आनंदाचा अनुभव घेणं म्हणजेच त्या सच्चिदानंद घन परब्रह्म परमात्म्याच्या ध्यानरूप योगा स्थित झाल्याने तो अनुभवतो. हे जे अस्पर्शज आत्मसुख ज्या योगे हस्तगत होते तो आहे यम. आणि हा जो परम आनंदमय आहे तो कोण आहे? तर तो परमात्मा आहे. यम म्हणजे अंतक, मृत्यू असे आपण मानतो. त्यामुळे तो भयंकर अशी कल्पना केली गेलेली आहे त्या यम म्हटलं की. पण तो अंतक अनंताचा का अंत करणार आहे? जे अविनाशी आत्मतत्व तिथे त्याची मात्रा चालत नाही. म्हणजे जो अनंत आहे त्या अनंताचा अंतक अंत करू शकत नाही. म्हणजे जे अविनाशी आत्मतत्व आहे तिथे त्याची मात्रा चालत नाही. किंबहुना त्या आत्मतत्वाचा लाभ करून देणं आणि मग तदितर सर्वांची हानी करणं हेच तर त्याचं महत्वाचं कार्य आहे. अशा हितकर्त्याला का भ्यावे? तो तर अध्यात्म विद्येचा महान असा आचार्य आहे. नचिकेता त्याच्याकडे गेला होता, यमाकडे, आणि त्याने त्याच्यापासून ती हस्तगतही केली आहे अध्यात्म विद्या. परमगुरु तो परमात्माच होय. आणि त्याला पोचवणारे जे धर्म तेही पर्यायाने यमच होय. म्हणजे तिथपर्यंत पोचवणारा जे धर्म आहे ते कोण आहे? ते यमच होय. म्हणजे फळावरून झाडाची ओळख जशी होते, जसं बदामाचं फळ धरणारं झाड बदामच, तद्वतच संयम स्वरूप परमात्म्याचे फळ ज्याला येते तो वृक्ष म्हणजे यमच होय. आणि तोही परमात्मा स्वरूपच होय. इथे यम म्हणून त्याची व्याख्या केलेली आहे, अयम नाही. म्हणजे जो काय म्हणू ज्याला की मृत्यू ज्याला घाबरतो किंवा मृत्यू ज्याला येतच नाही, जो अमर आहे तो अयम याही अर्थाने आहे. आणि परिवर्तन किंवा मृत्यूचं कार्य जे कालामध्ये चालतं त्या कालाची जाणीव जो स्वतः शुद्ध चैतन्य प्रकाशित करतो तो कालातीत आहे. म्हणून तो अयम सुद्धा आहे. म्हणजे अमृत्यूही आहे आणि यम म्हणजे मृत्यू या अर्थाने, दोन्ही अर्थाने इथे या नामामध्ये अर्थ सांगितलेला आहे. आणि म्हणूनच जो ही जी अध्यात्म विद्या आहे त्या अध्यात्म विद्या जो देणारा आहे तो परमात्माच परमगुरु होय. आणि त्याला पोचवणारा, तिथपर्यंत पोचवणारा जो धर्म तो पर्यायाने यमच होय. अशाही अर्थाने याचं विश्लेषण केलेलं आहे किंवा नामाचं विवेचन येतं. पुढचं नाम पुढे बघूया.